नमस्कार मित्रांनो, बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही कधी स्वतःला विचारलं आहे का, मी कोण आहे, माझं या जगात येण्याचं कारण काय आहे? हा प्रश्न आपल्या मनात अनेकदा येतो, पण काही जण त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी हे असंच एक पुस्तक आहे. हे पुस्तक स्टीव्ह जॉब्सने प्रत्येकाला वाचायला सांगितलं. विराट कोहलीने त्यातून मानसिक शांती मिळवल्याचं सांगितलं. योगींची आत्मकथा हे पुस्तक परमहंस योगानंद यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करते आणि त्यांनी शोधलेल्या व आत्मसात केलेल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानांची माहिती देते, ज्यामुळे त्यांना संपूर्ण जगभर शिष्य मिळाले. हे आत्मचरित्र 1946 मध्ये त्यांनी स्वतः लिहिले असून त्यात त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि पूर्व व पाश्चिमात्य जगातील आध्यात्मिक व्यक्तींशी झालेल्या भेटींचे वर्णन आहे. कधी विचार केला आहे का की योगीचे जीवन कसे असेल? तो आपल्या अनुयायांसाठी आध्यात्मिक तत्त्वज्ञान कसे निर्माण करत असेल आणि हे तत्त्वज्ञान आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना कसे मदत करू शकते? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची तुमची प्रतीक्षा आज संपली आहे. आज आपण त्या पुस्तकाचा सारांश जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख स्टीव्ह जॉब्स यांच्या चरित्रात आहे. असे सांगितले जाते की स्टीव्ह जॉब्स दरवर्षी परमहंस योगानंद यांच्या योगींची आत्मकथा या पुस्तकाचे वाचन करत असत. आणि फक्त तेच नाही, तर जगातील अनेक यशस्वी लोक हे पुस्तक वाचतात आणि त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणून याचा उल्लेख करतात. त्यामुळेच ते हे पुस्तक इतरांनाही वाचण्याचा सल्ला देतात. जेव्हा परमहंस योगानंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रातील शेवटचे वाक्य लिहिले, तेव्हा त्यांनी असे म्हटले होते, हे पुस्तक लाखो लोकांचे जीवन बदलेल. जेव्हा मी या जगात नसेन, तेव्हा हे पुस्तक माझा संदेशवाहक असेल. हे आत्मचरित्र त्यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करते आणि त्यांनी शोधलेल्या व आत्मसात केलेल्या तत्त्वज्ञानांची माहिती देते, ज्यामुळे त्यांना संपूर्ण जगभर अनुयायी मिळाले. हे पुस्तक 1946 मध्ये त्यांनी स्वतः लिहिले असून त्यात त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि पूर्व व पाश्चिमात्य जगातील आध्यात्मिक व्यक्तींशी झालेल्या भेटींचे वर्णन आहे. मी तुम्हाला हा सारांश काळजीपूर्वक आणि शांतपणे ऐकण्याचा सल्ला देतो, कारण हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर ते आपले जीवन बदलण्याची क्षमता ठेवते. योगानंद यांचे कुटुंब आणि इतिहास. परमहंस योगानंद यांचा जन्म मुकुंदलाल घोष या नावाने 1893 मध्ये भारतातील गोरखपूर येथे एका बंगाली हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील विद्वान होते आणि त्यांनी भगवद्गीतेसह अनेक पवित्र ग्रंथ तोंडपाठ केले होते. योगानंद स्पष्ट करतात की भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अत्यंत महत्त्व आहे, कारण ती केवळ शिक्षणावर नव्हे तर आध्यात्मिकतेवर आधारित असते. त्यांच्या कुटुंबाचेही या परंपरेशी दृढ नाते होते. योगानंद यांना त्यांच्या बालपणातच पूर्वजन्मातील ज्ञानाची जाणीव झाली होती. उदाहरणार्थ, जेव्हा ते अवघे 2 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी स्वतःला तिबेटमधील कैलास पर्वतावर ध्यानस्थ असलेल्या एका योगीच्या रूपात पाहिले. 4-5 वर्षांचे असताना जेव्हा बहुतेक मुले व्यवस्थित बोलूही शकत नाहीत, तेव्हा त्यांनी लोकांशी सहजपणे पूर्वजन्मांबद्दल चर्चा केली. ते म्हणायचे, मी पूर्वी अमुक-तमुक होतो. हे ऐकून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य आणि गोंधळ वाटायचा. त्यांचे वडील बंगाल नागपूर रेल्वे येथे उच्च पदावर कार्यरत होते. त्यांची आई प्रेमळ आणि दयाळू होती, जी आपल्या मुलांना प्रेमाने शिकवत असे. योगानंद यांच्या दोन्ही पालकांचा लाहिरी महाशय नावाच्या महान गुरुशी खोल संबंध होता. आध्यात्मिक अनुभव आणि गुरुचा शोध. योगानंद यांचे लहानपणापासूनच अनेक आध्यात्मिक अनुभव झाले. त्यांनी आपल्या समाजातील संत आणि महापुरुषांना मार्गदर्शनासाठी शोधले. 11 वर्षांचे असताना त्यांना एका दृष्टीत त्यांच्या आईने सांगितले की ती लवकरच मृत्युमुखी पडेल. काही काळानंतर ते वास्तवात घडले. त्यानंतर योगानंद यांना हिमालयात जाऊन तपस्या करण्याची तीव्र इच्छा झाली, मात्र त्यांच्या भावाने त्यांना रोखले. तरीही त्यांनी योग्य गुरुच्या शोधात प्रयत्न सुरूच ठेवले. गुरु श्री युक्तेश्वर यांची भेट. जेव्हा योगानंद 17च्या वर्षांचे होते, तेव्हा त्यांना अखेर त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर यांची भेट झाली. ही भेट होण्याआधीच त्यांना अनेक वेळा श्री युक्तेश्वर यांचे दर्शन आणि दैवी संकेत मिळाले होते. दोघेही प्रथमच बनारसच्या बाजारात भेटले आणि त्या क्षणीच त्यांच्या अतूट प्रेमाचे आणि आध्यात्मिक नात्याचे बंध तयार झाले. श्री युक्तेश्वर यांनी योगानंद यांना कठीण पण उपयुक्त शिकवण्या दिल्या. कधीकधी त्यांचे शब्द आणि कृती समजून घेणे कठीण जात असे, पण योगानंद यांनी त्या शिकवणी मनापासून स्वीकारल्या. त्यांना असे वाटत असे की युक्तेश्वर यांच्याशी त्यांचे पूर्वजन्मांपासूनचे गुरु-शिष्याचे नाते आहे. हीच ती सुरुवात होती जिथून योगानंदांचा खरा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला.
योगानंद आणि क्रियायोगाचा मार्ग. श्री युक्तेश्वर यांनी योगानंद यांना क्रियायोग शिकवला, जो एक विशेष योग साधना प्रकार आहे. या योगाच्या मदतीने साधक ज्ञानप्राप्ती मिळवू शकतो. क्रियायोग ध्यानावर केंद्रित असतो, ज्यामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्व साधले जाते. योगानंद यांनी या अभ्यासात संपूर्ण समर्पण केले आणि आपल्या गुरूंकडून सखोल ज्ञान मिळवले. त्याचवेळी योगानंद अभ्यासातही उत्कृष्ट होते आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करू इच्छित होते. मात्र श्री युक्तेश्वर यांनी त्यांना आठवण करून दिली की आध्यात्मिक जीवनासोबत भौतिक जीवनाचेही अनुभव घेतले पाहिजेत. जगातील शिकवण्या, विविध दृष्टिकोन आणि संधींचा स्वीकार करणंही संन्यासाची दीक्षा आणि शिक्षणाचा प्रसार. 1915 मध्ये सेरामपूर कॉलेज, ब्रिटिश विद्यापीठ येथून पदवी घेतल्यानंतर योगानंद यांनी औपचारिक संन्यास स्वीकारला आणि त्यांचे नाव झाले स्वामी योगानंद गिरी. यानंतर त्यांनी जगभर आपले आध्यात्मिक ज्ञान पसरवायला सुरुवात केली. 1917 मध्ये पश्चिम बंगालमध्ये त्यांनी एक शाळा सुरू केली, जिथे विद्यार्थ्यांना योग आणि पारंपरिक भारतीय अध्यात्म शिकवले जात होते. 1920 मध्ये योगानंद पहिल्यांदा अमेरिकेला गेले आणि तिथल्या लोकांनी त्यांचे विचार मोठ्या उत्साहाने स्वीकारले. त्याच वर्षी त्यांनी सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप SRF नावाची संस्था लॉस एंजेलिस येथे स्थापन केली, जेणेकरून हे आध्यात्मिक ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचवता येईल. अमेरिकेतील जीवन आणि गांधीजींशी भेट. योगानंद यांनी आपले उर्वरित जीवन अमेरिकेत घालवले, काही काळापुरते भारतात परत आल्याशिवाय. भारतात असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांनी गांधीजींना क्रियायोगची ओळख करून दिली. योगानंद यांचे जीवन आणि शिकवणी सार्वत्रिक होत्या, त्यामुळे त्यांच्या काळातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी त्यांचे संबंध आले. त्यांच्या आध्यात्मिक विचारांनी जगभरातील लोकांना प्रेरित केले आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. भाग 2. महान संत आणि समानधर्मी आत्म्यांची भेट. योगानंद यांच्या आध्यात्मिक प्रवासात त्यांची भेट अनेक अद्भुत संत आणि योगींच्या संगतीत झाली. त्यांनी काही विलक्षण व्यक्ती भेटल्या, ज्या आपल्या अनोख्या सामर्थ्यांसाठी प्रसिद्ध होत्या. परफ्यूम संत, जे इच्छेनुसार हवेत विविध सुगंध प्रकट करू शकत. टायगर स्वामी, ज्यांनी प्रत्यक्ष वाघांशी झुंज देऊन त्यांना हरवले होते. लेव्हिटेटिंग संत, भदुरी महाशय, ज्यांनी आपले संपूर्ण वैभव आणि संपत्ती सोडून योगमार्ग स्वीकारला होता. शंकारी माईजीव या एका वृद्ध स्त्री योगिनी होत्या, ज्या त्यांच्या अद्वितीय आध्यात्मिक सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होत्या. निर्मला देवी, आनंदमयी आई या अतिशय तेजस्वी महिला संत होत्या, ज्या कायम समाधी अवस्थेत राहायच्या. गिरीबाळा, अन्न न खाणारी योगिनी. योगानंद यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन गिरीबाळा यांना भेटले, ज्या कित्येक दशकांपासून अन्न न खाता योगाच्या सहाय्याने जगत होत्या. त्यांच्या शरीरावर याचा कोणताही नकारात्मक परिणाम नव्हता. हे सत्य अनेक तज्ज्ञांनी बारकाईने निरीक्षण करून सिद्ध केले होते. शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांशी स्नेहसंबंध. योगानंद यांचे फक्त संत आणि योगींशीच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांशीही घनिष्ठ संबंध होते. त्यांच्यातील काही प्रमुख व्यक्ती: जगदीशचंद्र बोस, भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. रवींद्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेते कवी आणि तत्त्वज्ञ. ल्यूथर बर्बँक, सुप्रसिद्ध अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ. श्री रमण महर्षी, प्रसिद्ध भारतीय आध्यात्मिक गुरू, जे आत्मविचार साधनेबद्दल परिचित होते. योगानंदाचा प्रवास फक्त योग साधनेसाठीच नव्हता, तर विज्ञान, काव्य आणि अध्यात्म यांच्या संगम साधण्यासाठीही होता. त्यांचे विचार सर्व धर्म समभाव आणि मानवजातीच्या आत्मिक उन्नतीला समर्पित होते. पुनर्जन्म, रिइन्कार्नेशन. गुरु पुनर्जन्माच्या संकल्पनेचा संदर्भ देत होते. त्यांनी हे थेट शब्दात सांगितले नाही, पण विशिष्ट उदाहरणांच्या माध्यमातून ते ही प्रक्रिया नैसर्गिक आहे असे स्पष्ट करतात. बहुतेक लोकांना प्रथमच पुनर्जन्माची कल्पना समजली ती नाकारतात किंवा चुकीच्या अर्थाने घेतात. उदाहरणार्थ, काही लोक म्हणतात, मी पुन्हा जन्म घेतला तर पक्षी म्हणून जन्म घ्यायला आवडेल. परंतु योगानंद स्पष्ट करतात की पुनर्जन्म हा एक आध्यात्मिक प्रगतीचा भाग आहे. त्यामुळे पक्षाच्या रूपात जन्म घेणे हे मागे जाण्यासारखे डिव्हॉल्यूशन असेल. पुनर्जन्म आणि कर्माचा संबंध. योगाच्या तत्त्वज्ञानानुसार पुनर्जन्म हा पृथ्वीवरील प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. तो कर्माच्या नियमाशी जोडलेला आहे, जो बायबलमधील जे पेराल ते उगवेल या संकल्पनेप्रमाणेच आहे. योगानंद त्यांच्या वाचकांना अतिशय सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजावून सांगतात. आपण या पृथ्वीवर जन्माला का आलो आहोत? आपले जीवनाचे उद्दिष्ट काय आहे? आपण ते कसे साध्य करू शकतो? योगानंद यांचा आत्मसंयम आणि आध्यात्मिक उन्नती. योगानंदाचे प्रयत्न फक्त शारीरिक मर्यादा ओलांडण्यासाठी नव्हते, तर मनाच्या संयमासाठीही होते. उदाहरणार्थ, त्यांनी उपवासाच्या काळात तक्रार न करता राहण्याचा प्रयत्न केला. ध्यान करताना डास चावत असले तरी त्याकडे लक्ष न देता मन एकाग्र करण्याचा सराव केला.
या असह्य वाटणाऱ्या अनुभवांनी त्यांना स्वतःच्या गरजा सोडून ईश्वरावर लक्ष केंद्रित करायला शिकवले. मोक्ष म्हणजे जग सोडून जाणे नाही, तर संतुलन साधणे. योगानंद यांनी जाणले की मोक्ष म्हणजे जगाचा त्याग करणे नाही, त्याऐवजी त्यांनी प्रबुद्ध मन आणि जबाबदाऱ्या यांचाच संतुलन राखण्याचे महत्त्व सांगितले. त्यांच्या शिकवणीतून हे स्पष्ट होते की आध्यात्मिक उन्नती म्हणजे दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या विसरणे नाहीत, तर त्या पार पाडताना उच्च चैतन्य प्राप्ती करणे होय. योगींची आत्मकथामधील विचार. तुमचे विचार तुमचे यश किंवा अपयश ठरवतात. तुमच्या सवयीच्या विचारसरणीनुसारच तुम्ही यशस्वी किंवा अपयशी ठरता. तुमच्यात यशाची विचारसरणी अधिक मजबूत आहे की अपयशाची? जर तुमचा मेंदू सतत नकारात्मक विचार करत असेल तर कधीतरी केलेला सकारात्मक विचारही तुम्हाला यश मिळवून देऊ शकत नाही. परंतु योग्य विचारसरणी ठेवली तर जरी परिस्थिती अंधारमय वाटत असेल तरी तुम्हाला तुमचे लक्ष्य निश्चित गाठता येईल. इच्छाशक्ती म्हणजेच डायनामो. यश मिळवण्यासाठी केवळ सकारात्मक विचार पुरेसा नाही, त्यासोबत सतत कृतिशील राहणे आणि शक्तिशाली इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. प्रत्येक बाह्य गोष्ट इच्छाशक्तीच्या परिणामामुळे घडते, पण ही शक्ती सर्वदा जाणून बुजून वापरली जात नाही. इच्छाशक्ती दोन प्रकारची असते. एक, यांत्रिक इच्छाशक्ती मेकॅनिकल विल, जी सवयीने किंवा नकळत वापरली जाते. 2, जाणीवपूर्वक इच्छाशक्ती कॉन्शियस विल, जी तुम्ही ठरवून आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी वापरता. तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता. मन हे सर्व काही निर्माण करणारे आहे, त्यामुळे त्याला फक्त चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करा. जर तुम्ही एका विचारावर संपूर्ण इच्छाशक्तीसह एकाग्र राहिलात तर तो विचार प्रत्यक्ष वास्तवात रूपांतरित होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीचा सतत विधायक कन्स्ट्रक्टिव्ह उद्देशाने वापर करू शकता तेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याचा स्वतःच नियंत्रक होता. मात्र त्यासाठी तुमच्या अंतर्मनाच्या शांततेच्या ठिकाणी हे सुनिश्चित करा की जे तुम्ही साध्य करू इच्छिता ते तुमच्यासाठी योग्य आहे. जर हे निश्चित झाले तर तुमच्या पूर्ण इच्छाशक्तीचा उपयोग करून तुम्ही कोणतेही ध्येय प्राप्त करू शकता. भीती जीवनशक्ती नष्ट करते. भीती ही इच्छाशक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. ती शरीरातील जीवनशक्तीला कमकुवत करते आणि मज्जासंस्थेवर नर्वस सिस्टमवर परिणाम करून शरीरातील स्फूर्ती कमी करते. भीतीमुळे मेंदू संपूर्ण शरीराला नकारात्मक संदेश पाठवतो. हृदयावर ताण येतो आणि पचनसंस्था बिघडते. शरीरात अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात. म्हणूनच जर तुमचे चित्त सतत ईश्वराच्या विचारात असेल तर तुम्हाला भीती वाटणार नाही. धैर्य आणि श्रद्धा ही प्रत्येक अडथळ्यावर मात करू शकतात. अपयशाने निर्धार वाढला पाहिजे. अपयशाने इच्छाशक्ती कमकुवत होऊ नये तर ती अधिक दृढ व्हायला हवी. जर एखाद्या कार्यात अपयश आले तर त्या परिस्थितीचे सखोल विश्लेषण करा. कुठे चूक झाली? भविष्यात ती चूक पुन्हा होणार नाही यासाठी काय सुधारणा करावी लागेल? या आत्मपरीक्षणातून तुम्ही मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती साध्य करू शकता. स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. प्रगतीचे आणखी एक रहस्य म्हणजे आत्मपरीक्षण सेल्फ अनालिसिस. स्वतःचे विश्लेषण म्हणजे आपल्या मानसिकतेत दडलेल्या दुर्बलता ओळखणे, आपल्या चुका शोधून त्यांच्यावर उपाय शोधणे, स्वतःला नेमके काय व्हायचे आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला मागे खेचतात हे समजून घेणे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाचा प्रामाणिकपणे अभ्यास करता तेव्हा तुमच्या यशाचा मार्ग अधिक स्पष्ट होतो. सृजनशीलता आणि पुढाकार घेण्याची शक्ती. पुढाकार म्हणजे काय? तो तुमच्यातील सर्जनशील शक्तीचा ठिणगा आहे. त्यामुळे तुम्ही असे काहीतरी करू शकता जे कोणीही पूर्वी केलेले नाही. पुढाकाराची खरी ताकद म्हणजे शून्यातून नवीन काहीतरी निर्माण करणे. जर तुम्ही या सर्जनशील शक्तीचा योग्य वापर केला तर अशक्यप्राय गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. सर्व माणसांमध्ये ईश्वराचे प्रतिबिंब पहा. आपण स्वतःच्या चुका लपवतो आणि इतरांच्या चुका कडक न्यायाने पाहतो. परंतु या उलट इतरांची चूक माफ करायला शिका. आपल्या स्वतःच्या चुका कठोरपणे तपासायला शिका. हा दृष्टिकोन स्वीकारल्यास आपली मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल. विचार करण्याच्या सवयी आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात. यश तुमच्या विचारसरणीवर अवलंबून असते. यश किंवा अपयश केवळ चमकदार कल्पनांवर नाही तर तुमच्या रोजच्या विचारांच्या सवयींवर अवलंबून असते. तुमचे विचार एखाद्या चुंबकासारखे असतात. चांगले विचार सकारात्मक संधी आणतात तर नकारात्मक विचार वाईट लोक आणि परिस्थिती ओढून घेतात. योग्य विचारसरणी स्वीकारा, आत्मपरीक्षण करा आणि निर्भयतेने यशाकडे वाटचाल करा. दैवी इच्छाशक्तीची ताकद. दैवी इच्छाशक्ती अमर्याद आहे. ती ज्ञात आणि अज्ञात नियमांद्वारे कार्य करते, प्राकृतिक आणि चमत्कारिक दोन्ही प्रकारे. ही शक्ती
नियतीचा प्रवाह बदलू शकते, मृतांना पुन्हा जिवंत करू शकते, पर्वत समुद्रात फेकू शकते, नवीन सौरमाला निर्माण करू शकते. समृद्धीच्या महासागरातून मिळणारी शक्ती. जसे सर्व शक्ती परमेश्वराच्या इच्छेत असतात, तसेच सर्व आध्यात्मिक आणि भौतिक समृद्धी ही त्याच्याकडून मिळते. परंतु ही समृद्धी प्राप्त करण्यासाठी मनातील गरिबीची आणि मर्यादितेची सर्व विचारसरणी नष्ट करणे आवश्यक आहे. विश्वाचे चैतन्यपूर्ण मन, युनिव्हर्सल माइंड परिपूर्ण आहे आणि त्यात कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे कधीही अपूर्णतेचा विचार करू नका. कायम भरभराटीचा दृष्टिकोन ठेवा. विश्वास ठेवा आणि चिंता करू नका. जर तुम्हाला पुढचे उत्पन्न कुठून येणार आहे हे स्पष्ट दिसत नसेल तरीही घाबरू नका. जर तुम्ही तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे करत असाल आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवत असाल तर अदृश्य शक्ती तुमच्या मदतीला येतात. तुमच्या सृजनशील आणि सकारात्मक इच्छा लवकरच प्रत्यक्षात येतील. ही आत्मविश्वासपूर्ण समृद्धीची भावना आणि इच्छाशक्ती ध्यानधारणेद्वारे मिळते. दैवी इच्छाशक्तीच्या आधारावर निर्भयतेने जीवन जगा. ध्यानाचा मार्ग. आयुष्याच्या धावपळीमुळे आपले मन तणावग्रस्त होते आणि आपण आपल्या उच्च चेतनेपासून दूर जातो. ध्यान ही एक प्रक्रिया आहे जिच्याद्वारे आपण आपले नकारात्मक भावनांचे शुद्धीकरण करू शकतो आणि त्यांना सोडून देऊ शकतो. कधीकधी ध्यानादरम्यान नकारात्मक भावना जाणवू शकतात, पण त्यांच्याशी सामना करणे हाच त्यांना दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे. यामुळे भीती कमी होते आणि जुन्या मर्यादित विचारसरणी नष्ट होतात. ध्यान आणि एकाग्रतेची शक्ती. एकाग्रता आणि ध्यानाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या असीम मानसिक ऊर्जेला योग्य दिशेने केंद्रित करू शकता. तुम्हाला हवे ते प्राप्त करणे शक्य होते. अपयशापासून स्वतःचे रक्षण करता येते. सर्व यशस्वी लोक आपल्या जीवनातील महत्त्वाच्या वेळा गहन एकाग्रतेसाठी खर्च करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या समस्यांचे योग्य समाधान सापडते. जर तुम्ही आपले लक्ष सर्व विचलित करणाऱ्या गोष्टींपासून काढून एखाद्या विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करायला शिकला तर तुम्हालाही तुमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी आकर्षित करता येतील. यशाचे खरे मापन आनंद. तुम्ही निवडलेले ध्येय पूर्ण झाले तर ते यश असेल का याचा विचार करा. यश म्हणजे काय? आरोग्य आणि संपत्ती असली पण जर तुम्हाला स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल तणाव असेल तर तुमचे आयुष्य यशस्वी नाही. संपत्ती गमावली तर थोडेसे गमावले, आरोग्य गमावले तर अधिक मोठे नुकसान झाले, पण मनःशांती गमावली तर सर्वात मोठी संपत्ती गमावली. परमेश्वराची शक्ती तुमच्या प्रयत्नांमागे ठेवा. तुमच्याकडे आधी जी शक्ती आहे ती सकारात्मक कार्यांसाठी वापरा, मग तुम्हाला अधिक शक्ती प्राप्त होईल. संकल्पाने मार्गक्रमण करा आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व गुणांचा वापर करा. सृजनशील शक्तीशी जुळवून घ्या, कारण ती तुम्हाला असीम बुद्धीशी जोडते, जी तुमच्या सर्व समस्यांचे समाधान करू शकते. ध्यान, एकाग्रता आणि आत्मशांती याद्वारे यशस्वी आणि आनंदी जीवन जगा. ऊर्जा ही एक सृजनशील शक्ती आहे जी आपण साध्य करू शकतो. संपूर्ण जीवन ही ऊर्जा आहे. हीच ऊर्जा ग्रहांना त्यांच्या कक्षेत फिरवते आणि आपल्याला दररोज आपल्या कामावर वेळेवर पोहोचण्यास मदत करते. ऊर्जा ही आपल्या सर्वात मोठ्या सामर्थ्यांपैकी एक आहे, कारण पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सतत ऊर्जा खर्च करत असते. माणसाने जर ध्यानाचा सराव केला नाही तर त्याचे मन उपचेतन विचारांच्या ताब्यात राहते. पण जो व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तो आपल्या असीम सामर्थ्याची जाणीव करून घेतो आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला घडवण्याची क्षमता मिळवतो. ध्यानाने आपण कोणत्याही परिस्थितीत आनंद निवडू शकतो आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला प्रेम आणि सकारात्मकता पसरवू शकतो. धन्यवाद मित्रांनो. मला आशा आहे की तुम्हाला हा सारांश आवडला असेल. वरील सर्व सवयी आत्मसात केल्या तर तुम्ही जीवनात मोठ्या उंचीवर पोहोचू शकता.